निवडणुकीचा एक भाग आहे, पण भाऊंचं जे आहे सेवक भाऊ पाटील त्यांनी ते विचलित होतील असं मला वाटत नाही. ते माझ्यासोबतच इथे उभे आहेत. प्रहार जनशक्तीचे अधिकृत उमेदवार सेवक भाऊ पाटील यांच्या 7 नंबरच्या बटनवर जे त्यांचं बॅट हे निवडणूक चिन्ह आहे त्याच्यावर सगळे मत देतीलच याची मला पूर्ण खात्री आहे. कारण त्यांनी असे अनेक जय पराजय पचवलेले आहेत आणि मला वाटतं ते एक निर्धावलेले आणि अनुभवी असे राजकारणी आहेत. त्यामुळे राजकारणाचा हा एक भाग आहे. पण मला असं वाटतं या वेळेला त्यांना 100% यश मिळणार आहे आणि माझी त्यांना खूप शुभेच्छा आहे आणि सगळ्या जनतेला कळकळीचं आवाहन आहे, नम्र विनंती आहे की त्यांनी कुठल्याच भूलथापांना बळी न पडता सेवक भाऊंनाच मतदान करावं आणि त्यांना बहुमत देऊन त्यांना विजयी करावं. धन्यवाद. जय हिंद. कोणी नाही बाहेरचं काही बसत नाही. सर वाघमारीची भंडारा राहतात ते सुद्धा माझं लहान कर्मभूमी आहे, माझे कॉलेज आहेत, माझा इथं रेस्ट हाऊस आहे, इथं राहणं असते. माझं स्टुडंट युनियनमध्ये मी इथूनच नेता बनलो. डॉक्टर श्रीकांत जिचकार सोबत SN कॉलेजचा विद्यार्थी आहे मी. 5 वर्ष शिकलो आणि युनिव्हर्सिटी तुमचं जी आमदार असताना तुमचं जी नगरपालिका आणली, जिल्हा परिषद आणलं, जिल्हा परिषद अध्यक्ष तुमच्या लोकांना बनवलं, जिल्हा परिषद सभापती बनवलं, ठाऊकारांना अध्यक्ष बनवलं, सिंगंदळांना जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं, आपले मरसकोलेला समाज कल्याण सभापती बनवलं, तुमचं सभापती बनवलं, म्हणून या नगराध्यक्ष बनवलं मी आम्हाला सगळ्यांना. त्यामुळे इथं काही मी नवीन नाही. त्यांना आता स्वतःच्या नुसतं धन दौलतच्या विरुद्ध म्हणजे एक प्रामाणिक नेता म्हणून उभा आहे मी. त्यांना फक्त पैशाच्या भरोश्यावर राजकारण काम न करता 5 वर्ष काम न करता फक्त इलेक्शन आलं तर फक्त आपल्या जनशक्तीच्या भरोश्यावर लढायचा काही लोकांनी ठरवलं आहे. पण आता जनशक्ती सुद्धा मोठी असते. मी आलो तर मोहाडीला SDM करेन, मी आलो तर शिवरेला तहसीलचा दर्जा मिळवण्याचा प्रयत्न करेन. SDM झालं तर लोकांना मोहाडीवर तुमच्याला वापस यावं लागणार नाही. मोहाडी डायरेक्ट कलेक्टरच्या सही करता भंडारा जावं लागेल. 20 किलोमीटर तिकडे समोर मध्ये भंडारा मिळेल. 14 किलोमीटर बॅग 7 किलोमीटर यावं लागणार नाही. मी लाखनी तालुका केली आहे, लाखनी पंचायत समिती केली, आपल्या गावाला तहसीलचा दर्जा दिला आहे. सडक अर्जुनीला आदिवासीमध्ये तहसील निर्माण केली, पंचायत समिती निर्माण केली. मी 2 पंचायत समिती निर्माण करलेला आमदार आहे 10 वर्षाने. या भंडारा गोंदिया जिल्ह्यातला कोणी असेल, एखादी तहसील त्यांनी केली का, मोठ्याचा मोठा खासदारही असेल, केली का त्यांनी निर्मिती, आम्ही पंचायत समिती निर्माण करू शकलो. त्यामुळे आम्हाला सुद्धा डेव्हलपमेंट पाहिजे. उद्या साकोली जिल्ह्याची माझी डिमांड आहे. ते चिमूरसोबत साकोली जिल्हा व्हावा, ते सुद्धा आता फायनल स्टेजला गेलेलं आहे. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तुमचा जिल्हा एखाद्या वेळेला होईल, एखाद्या वेळेस शिवरा तालुका झाली, अजून त्या दौंडेवाड्याची डिमांड आहे ना गोंदिया जिल्ह्यामध्ये, ते झालं. तर हे दौंडेवाडा हे पकडून शिवरा पकडून तुमचा जिल्हा होऊ शकतो 2 तालुका वाढल्यानंतर. म्हणजे जिल्हा झाल्याशिवाय विकासही होता. आमची लाखनी तालुका झाली, गाव होतं तर एक मोठं शहर झालं, नगरपालिका झाली. म्हणून हे काही काम न करणारे व्यक्तिमत्व आहेत. दोघं एकमेकाला एक तर एका सायंकाळ जो कामाचा नाही, एक दुसरा जो आहे त्याच्याबद्दल लोकांचा विरोध आहे. मोहाडी विधानसभा क्षेत्र ग्रामीण बहुल क्षेत्र आहे. याच्यामध्ये ग्रामीण क्षेत्रामध्ये रस्ते नाही, पाण्याची व्यवस्था, पेयजलाची व्यवस्था नाही आहे, शिक्षण नाही, स्वास्थ्य नाही. या विषयावर तुम्ही काय लक्ष वेधणार आहात? नाही, सगळ्याच गोष्टी मी तर मी तिथून 2 कॉलेज मी काढले. आता BMS कॉलेज मी आणि स्वर्गीय सुभाषचंद्र कारेमोरेच्या नावाने पंकज कारेमोरे आम्ही BMSचा विद्यार्थी तुमचं सर्व शिकेल, तयार होईल. BMSची डिग्री इथून मिळेल, नर्सिंगची डिग्री मिळेल. 2 कॉलेज आता मी विधानसभा लढण्याच्या पूर्वी मी केलं, म्हणजे मी अजून आलो नाही तरी मी 2 कॉलेज तिथं दिलं. हे लोक काय करत होते? काहीच करतात. त्यांना फक्त एकाला धान खरेदी करणं, ते जमवणं आणि करणं, एकाला पैसे त्याच्यावर एखादं कोणी काय केलं तर त्याला विरोध करणं, ती घाटामध्ये काय झालं तर ते त्यांना सांभाळून घेणं आणि बाकीच्यांना कोणी विरोध करायचा तर पोलीस केस करणं. 2च गोष्टी या लोकांकडे आहेत. पण जनता त्रस्त आहे. या ठिकाणी शरद पवारांनी सीट घेऊन पंजा आमचा गोठवला, ही मोठी चूक झाली. तर पंजाब असं प्रसन्न नव्हता आला, म्हणजे मी पंजाब आहे. भारतीय जनता पार्टीचा फुल पण गोठवला इथं, त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी प्रफुल्ल पटेलकडे सीट सोडली. पण हा जो पंजा आमचा गोठला म्हणजे पंजाला वाचवण्याकरता मी इथं आलो आहे. मी पंजाबचाच माणूस आहे. मी म्हणजेच काँग्रेसचे सगळे सोडून दिले. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी झाली तर त्यावेळेला शरद पवार साहेबांसोबत प्रफुल्ल पटेल चालले गेले. आम्ही गेलो का? आम्ही काँग्रेसमध्ये राहिलो, तरी मी जिल्हा प्रधान आणली.
तरी गोंदियाला जिल्हा परिषद बसवण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही काँग्रेससाठी झालो. नंतर राष्ट्रवादीचा दुसरा विभाजन झाल्यानंतर आता ते साकोलीला मी नेता असताना जिल्हा परिषद सगळ्या 21 मेंबर आणले तरी माझा अन्याय झाला. इंडिपेंडंट लोक आम्ही ताकद दाखवली. आता इथेच प्रहारमध्ये इंडियन मी आणि बच्चू कडू एक 2 होतात. मी आणि बच्चू कडू एक 11 वाजेंगे हम दोघे आम्ही सबसाठी काम करू. म्हणून तुम्हाला सांगतो हे जे काही आमदार आम्ही होतो हे आमदार बनवले काही एखादं नाव आहे ओळखतं ना कोणी. आमचं नाव महाराष्ट्र सांगा कुठेही कोणी शिवभाऊ वांगे ओळखतो. म्हणून मी तुमचं कर्मभूमी माझी आहे. इथं माझं कॉलेजेस आहे, सगळं आहे, शेती आहे, घर आहे माझा खाप्याला, गेस्ट हाऊस आहे. अजून काय झालं काही बाहेर प्रफुल्ल पटेल तर गुजरातहून आला लढतो. प्रफुल्ल पटेल राहिले भारतामध्ये मुंबईत राहत होतो. तिथून लढतो सगळं लढतात. असंतला भाग नाही आहे. आता विषय आहे मला काँग्रेस पक्षाने पंचायत दिला होता इथं त्यावेळेस घेतला ना मागच्या वेळेला. म्हणून ही सीट मी जिंकणार. आणि आजची रात्र आहे त्याच्यामध्ये आता जातीय समीकरण सगळ्यामध्ये करतात. पैशाच्या भरोशावर कदाचित ते लोक करायचा प्रयत्न करतील. पण धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय नेहमी आलेला आहे आणि आमचा विजय निश्चित राहील. आम्ही आता प्रचारादरम्यान फिरतो आहोत गावेगावी. आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि लोकांच्या इथे सध्या तरी भावना दुखावलेल्या आहेत आणि त्यातून मार्ग काढायचा असेल तर सेवक भाऊंसारखाच उमेदवार हवा आहे. आम्ही कोणाच्या भावना दुखवून प्रचार करत नाही तर आम्ही त्यांच्यात मिसळून जनमानसात मिसळून भेटीगाठी करतो. त्यामुळे आम्हाला असं जाणवतं की ह्या क्षेत्राचा विकास खोळंबलेला आहे. रस्ते खराब आहेत, शिक्षणाची सोय नाही, महिलांसाठी उद्योग नाहीत. हे आम्हाला त्या सांगतात, आपले गारांनी सांगतात आपल्या आणि आमच्याशी हितगुज करतात. तेव्हा आम्हाला असं वाटतं की खरंच सेवक भाऊंची इथे गरज आहे आणि सेवक भाऊंना आता उमेदवारी मिळालेली आहे जनशक्ती प्रहार संघटनेकडून. तर त्या संधीचं सोनं सेवक भाऊ करतीलच अशी आम्हाला आशा आहे.